अजितदादांच्या राजकीय सिंचन क्षमतेच्या बळावर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आपली सुंदर अशी कमळाची बाग फुलवलेली आहे आणि स्वतःचं मुख्यमंत्रीपद सुद्धा तेवढंच सुरक्षित करून ठेवलेलं आहे। तसं पाहिलं तर या देवेंद्र फडणवीसांना अजितदादांच्या सिंचन क्षमतेवर कधीही विश्वास नव्हता, काडी मात्र नव्हता, परंतु अजितदादांच्या ठायी असलेली राजकीय सिंचनाची क्षमता चाणाक्ष बुद्धीच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या या देवेंद्र फडणवीसांना पहिल्यापासूनच होती आणि त्यातूनच अतिशय दूरदृष्टी ठेवून अजितदादांच्या राजकीय सिंचन क्षमतेचा वापर आपण महाराष्ट्रात कमळ फुलविण्यासाठी करू शकतो याची जाणीव, याची दूरदृष्टी या देवेंद्र फडणवीसांच्या ठायी होती। म्हणून त्यांना कदाचित चाणक्य, आधुनिक काळातला चाणक्य, राजकारणातला चाणक्य असं म्हणतात। मित्रहो, 1999 ते 2009 या कालावधीमध्ये अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते आणि त्याच काळामध्ये ते विदर्भ सिंचन महाविकास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा होते। आणि याच कालावधीमध्ये, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची सिंचन क्षमता किती वाढली यावर 2012 साली एका सर्वेक्षणातून पुढे आलं आणि यामध्ये 0.1% महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढल्याचं दिसून आलं होतं। आणि याच आगीत तत्कालीन जे मुख्य अभियंता होते विजय पांढरे यांनी एक पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलं की हा जो सिंचनाचा निधी आहे तो सिंचनाचा निधी भ्रष्ट नेते आणि कंत्राटदार यांनी अर्धा खाऊन टाकलेला आहे। आणि मग तत्कालीन असलेले ते विरोधी पक्ष नेते आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जीवाचं रान केलं आणि अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा केलेला आहे, सिंचन घोटाळा। आणि हाच इतिहासामध्ये जलसिंचन घोटाळा म्हणून प्रसिद्धीस आला होता। आणि यामधनं देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या युतीतून जे सरकार सत्तेवर होतं त्याला भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठरवलं। आणि मग 2014 साली लोकांनी हे भ्रष्ट, हे अकार्यक्षम सरकार नको म्हणून देवेंद्र फडणवीसांना सत्तेच्या चाव्या दिल्या। देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले आणि त्यांनी लगेचच या अजितदादांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी लावली, खुली चौकशी लावली। आणि 2019 पर्यंत अजितदादांच्या त्या चौकशा काय झाल्या, त्या जलसिंचन घोटाळा जो 70,000 कोटीचा, अतिशय म्हणजे पंतप्रधानांपासून या देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वजण नॅशनल करप्ट पार्टी म्हणत असत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला। आणि त्या नॅशनल करप्ट पार्टीचे प्रमुख नेते अजितदादा पवार। आणि मग त्या अजितदादा पवारांचा हा जलसिंचन घोटाळा 2019 येईपर्यंत एसीबींनी त्याला, एसीबी अँटी करप्शन ब्युरो ज्यांनी चौकशी केली त्यांनी अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे। मग जे दूरदृष्टी या देवेंद्र फडणवीसांनी दाखवली होती की राजकीय सिंचन क्षमता या अजितदादांच्या ठायी आहे, त्याचा हा परिणाम आहे का नाही हे आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही। परंतु असंही बोललं जातं की यामध्ये, या पाठीमागे अजितदादांचं जे काही क्षणाचं, काही तासांचं जे सरकार आलं होतं त्या सरकारचा सुद्धा यामध्ये क्लीन चिट मिळण्यामध्ये मोलाचा वाटा होता असंही बोललं जातं। जर खरोखर अजितदादा पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण विश्वास बसायला जुलै 2023 उजाडावं लागलं होतं आणि 2023ला हे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांची साथ देण्याची गोष्ट जाहीर करून टाकली। आणि मग ही जाहीर झाल्यापासून झालं काय की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर खरोखर अजितदादा पवार जर नसते तर ही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात कमळाची बाग फुलवलेली आहे आणि त्यांचं स्वतःचं मुख्यमंत्रीपद सुरक्षित केलंय असं जी मी म्हणतोय त्यामध्ये त्या पाठीमागे काय आहे
नेमका काय दृष्टिकोन आहे बघा. जर 2024 मध्ये अजितदादा जर आता या युतीमध्ये महायुतीमध्ये नसते तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते की नाही? नक्कीच झाले असते. अजितदादा सोबतीला असून सुद्धा मुख्यमंत्री पदावर ठाम राहिले होते. त्यांचा आग्रह होता की मला मुख्यमंत्री करावं. मुख्यमंत्री करत नसतील तर गृहमंत्री का होईना पण आपल्या पक्षाकडे यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी हट्ट धरला होता. आणि हे चर्चेचं गुऱ्हाळ फार लांबतंय असं दिसत असतानाच त्याच वेळेला अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे पाठिंबा दिला तसंच या एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंग मध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडला. म्हणजे हे चर्चेचं गुऱ्हाळ पुढे जे चालणार होतं ते चऱ्हाटी तुटलं सुद्धा असू शकतं ना. तुटण्याची शक्यता. आता ते काय होईल हे कसं सांगता येणार चर्चेमध्ये. परंतु अजितदादांनी अचानकपणे देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली आणि तिथेच या एकनाथ शिंदेंची ज्या वाटाघाटी आहेत त्यामध्ये खंड पडला आणि मग एकनाथ शिंदेंची जी सत्तेमध्ये असून सुद्धा फरफट चालू झाली तिथून चालू झाली. म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते परंतु देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद सुरक्षित केलं त्या पाठीमागे अजितदादांची शक्ती आहे. आणि जी कमळाची बाग महाराष्ट्रामध्ये आज चांगली फुलली आहे ती सुद्धा अजितदादांच्या राजकीय सिंचन क्षमतेच्या बळावरच फुललेली आहे. आणि मग यातून प्रश्न असा पडतो की खरोखर 2014 साली आपण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅशनल करप्ट पार्टी म्हणत होतो त्या अजितदादांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला होता काय? तो नसेल केला तर मग या देवेंद्र फडणवीसांनी चुकीचे अगदी राजकीय षडयंत्र म्हणून अजितदादांच्या बदनामीचं षडयंत्र त्यांनी रचलं होतं का? आणि जर ते या आरोपामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या खरोखर सत्यता असेल तर मग अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे? आणि जर ते केलं नसेल अजितदादांचा हा घोटाळा नसेल तर मग देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये अजितदादा पवारांची कुठे माफी मागितल्याचं ऐकूयात तरी आलंय का आपल्या? मग खरोखर अजितदादांच्या ठाई नसलेली सिंचन क्षमता परंतु राजकीय सिंचन क्षमता देवेंद्र फडणवीसांनी ओळखली म्हणून त्यांना आधुनिक चाणक्य असं म्हटलं जातं का? मित्रहो, याविषयी आपली काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.